सिंधुदुर्ग दोडामार्ग इथे साटेली भेडशी भागातील एका अनधिकृत मदरशातून पोलिसांनी अवैध हत्यारं जप्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कारवाईमध्ये 2 तलवारींसह 2 संशयितांना सुद्धा ताब्यात घेतलं गेलेलं आहे। यापैकी एक जण बिहारहून आलेला मुस्लिम धर्मगुरू असल्याचं सांगितलं जात आहे आणि तो या सगळ्यांना प्रशिक्षण सुद्धा देत होता। ही घटना समोर आली त्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे। स्थानिक ग्रामस्थ, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते या प्रकरणामध्ये आता आक्रमक झाले। त्यांनी तातडीने तहसीलदारांची भेट घेतली, अनधिकृत मदरशावर तात्काळ बंदी घाला आणि याबाबत सखोल चौकशी करा अशी मागणी सुद्धा केली। पोलीस प्रशासनाने सुद्धा तात्काळ कारवाई केली, मदरशात छापा टाकला, हत्यारं जप्त केलेली आहेत आणि पुढचा तपास सुरू आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उमेश, आता हे जे संशयित ताब्यात घेतलेले आहेत त्यांची चौकशी झाली आहे का? चौकशीमधून काही माहिती समोर आलेली आहे का? निश्चितच जे ताब्यात घेतलेले 2 व्यक्ती आहेत त्यामध्ये बिहारचे एक गुरु होते असं समजत आहे आणि त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे। नेमकं हे कधी इथे आले, ते कशा पद्धतीने इथे आले, नेमकं इथे काय करतात, काय शिक्षण देत आहेत। ते 7 ते 10 वयोगटातील मुलांना हे शिकवण देत होते। हिंदी आणि अरेबी ह्या भाषेत हे शिकवण देत होते आणि त्या ठिकाणी जे 2 तलवारी होते त्या कशासाठी तिथे आहेत ह्या देखील चौकशी आता ह्या अनुषंगाने पोलीस करत आहेत। एकंदरीत सर्व जर माहिती बघितली तर आपल्या सध्या पालकमंत्री नितेश राणे यांनी सक्त सूचना दिल्या आहेत की अशा पद्धतीचं जे काही आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि त्यानंतर मग पोलिसांनी प्रशासनाने कडक पावले उचललेली दिसत आहेत आणि त्यांना ताब्यात घेऊन आता पोलीस म्हणजे त्यांच्यावर जी माहिती घेत आहे, त्यांच्याकडून जी चौकशी पुढे येत आहे त्या अनुषंगाने पुढील तपास देखील करत आहे आणि प्रशासन देखील आता जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने कुठे सुरू आहे का याची माहिती घेत आहे का। अशा पद्धतीने जर हिंदी अरेबी जर भाषा शिकून जर मुलांना 7 ते 10 वयोगटातील मुलांच्या मनावर परिणाम होत असेल तर ते धक्कादायक प्रकार असल्याने तेथील हिंदू संघटना असतील, ग्रामस्थांसाठी जी भेडशी दोडामार्ग त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे प्रशासन आता एकंदरीत या ठिकाणी याचा कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे पुढे कारवाई आता याच्यावर आणखी काय होते हे आता पाहावं लागणार आहे। जी उमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आपण बघतोय सिंधुदुर्गमध्ये बिहारमधील मुस्लिम धर्मगुरू प्रशिक्षण देत होता आणि या मदरशामध्ये तलवारी आढळून आलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणात आता या हत्यारांसह आणखी 2घांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे आणि त्यांची चौकशी आता पोलिसांकडून केली जाते। या सगळ्या प्रकरणामध्ये ग्रामस्थांमध्ये सुद्धा प्रचंड खळबळ माजली हा प्रकार उघडकीस आल्यानंतर। त्यामुळे इथले स्थानिक त्याचबरोबर जे काही हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा प्रचंड आक्रमक झाले। Thank you.